नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे। सीईटी सेल कडून येणाऱ्या सीईटी परीक्षांसाठी रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत। काही परीक्षांसाठी रजिस्ट्रेशनची प्रोसेस ही नुकतीच सुरू झालेली आहे आणि काही सीईटी परीक्षांसाठी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ती येणाऱ्या दिवसांमध्ये सुरू होणार आहे। तर महाराष्ट्र सीईटी सेल कडून विविध कोर्सेससाठी सीईटी घेतली जाते। तर त्याच्यामध्ये बीएड असेल, एमएड असेल किंवा बीए बीएससी बीएड असेल, एलएलबी असेल किंवा एम आर्किटेक्चर, एमसीए आणि इंजिनिअरिंग आणि फार्मसी यांच्यासाठी जी सीईटी घेतली जाते त्या सीईटी साठी 2024च्या बॅचसाठी तुम्हाला जे रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे ते रजिस्ट्रेशन नुकतेच सुरू झालेले आहे। तर या ठिकाणी रजिस्ट्रेशनची प्रोसेस काय असणार आहे, रजिस्ट्रेशन किती तारखेपासून सुरू होणार आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहतील। रजिस्ट्रेशनच्या तारखा पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सीईटी सेलच्या cetcell.mahacet.org या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे। ऑफिशियल वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला लेटेस्ट अनाउन्समेंट हा जो कॉलम आहे इथे अनाउन्समेंट मध्ये तुम्ही बघू शकता। या ठिकाणी बीएड यांच्यासाठी सीईटी रजिस्ट्रेशन हे सुरू झालेलं आहे। या ठिकाणी अनाउन्समेंट मध्ये जी अनाउन्समेंट आहे त्याच्यामध्ये जे विद्यार्थी बीएड ची सीईटी देणार असतील त्या विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता सीईटी रजिस्ट्रेशन फॉर बीएड एमएड इंटिग्रेटेड कोर्स हॅज बीन स्टार्टेड अकॅडमिक इयर 24-25। 9 तारखेला हे रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे। सीईटी रजिस्ट्रेशन जनरल आणि स्पेशल साठी पण सुरू झालेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अकॅडमिक इयर 2024-25 या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने तुमच्या समोर साइन इन आणि न्यू युजरचा एक ऑप्शन ओपन होईल। ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून अकाउंट लॉग इन करायचं आहे। नवीन विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी रजिस्टर या पर्यायावरती क्लिक करून तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला 10वीचं मार्कशीट किंवा 12वीचं मार्कशीट लागणार आहे। त्यानंतर तुमचा एक रजिस्टर ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर लागणार आहे। त्यानंतर तुमचा फोटो लागेल आणि तुमची सिग्नेचर लागेल। अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करण्यासाठी आणि जर तुम्ही कास्ट मध्ये असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। जर कास्ट सर्टिफिकेट नसेल तर किंवा तुम्ही करण्यासाठी दिलेला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी यस नो म्हणून फक्त सबमिट करायचं आहे। अशा पद्धतीने तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होऊन जाईल। त्यानंतर आता हे बीएडच्या परीक्षांचं झालं। आता बाकीचे जे कोर्सेस आहेत एमसीए, एमबीए किंवा इंजिनिअरिंग सीईटी आणि फार्मसी सीईटी यांच्यासाठी रजिस्ट्रेशनच्या तारखा ज्या आहेत ते खाली गेल्यानंतर तुम्हाला पाहायला भेटतील। या ठिकाणी या वेबसाईटवरती आल्यानंतर थोडंसं स्क्रोल डाऊन केल्यानंतर या ठिकाणी ज्या नोटीस आहेत त्या नोटीस पैकी ऍक्टिव्हिटी 3 नंबरची जी नोटीस आहे ऍक्टिव्हिटी शेड्यूल फॉर ऑल सीईटी रजिस्ट्रेशन अकॅडमिक इयर 2024-25 11 तारखेची नोटीस आहे। 11/1/2024 म्हणजेच आजची ही नोटीस आहे। आज नोटीस पब्लिश झालेली आहे। या ठिकाणी पीडीएफचा जो आयकॉन दिसतोय त्या पीडीएफच्या आयकॉनवरती क्लिक करा। त्यानंतर जे अकॅडमिक शेड्यूल दिलेलं आहे त्यांनी रजिस्ट्रेशनचं ती एक पब्लिक नोटीस इथं जारी केलेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी सीईटीचं नाव आणि सीईटी जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे आणि फॉर्म कन्फर्मेशन आणि तुमची जी फी भरायची आहे त्याबद्दल त्यांनी स्टार्टिंग डेट आणि एंड डेट दिलेले आहेत। तर या ठिकाणी तुम्ही जी परीक्षा देणार असाल त्या परीक्षेचं तुमचं जे रजिस्ट्रेशन असेल त्या तारखा तुम्ही बघून घ्या। जर तुम्ही फॉर एक्झाम्पल बीएड ची परीक्षा देणार असाल बीएड एमएड ची तर या ठिकाणी 10 तारखेपासून म्हणजे काल रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे। 10/1/2024 ते 29/1/2024 पर्यंत हे रजिस्ट्रेशन राहणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही कोणती एक्झाम देणार आहे त्या एक्झामचं तुम्ही शेड्यूल बघून घ्या। या ठिकाणी आता खाली आल्यानंतर शेवटी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एमएचटी सीईटी पीसीबी आणि एमएचटी सीईटी पीसीएम म्हणजे इंजिनिअरिंग आणि फार्मसीसाठी जे रजिस्ट्रेशन असणार आहे त्या रजिस्ट्रेशनच्या तारखा नेमक्या काय आहेत तर या ठिकाणी 16 जानेवारी म्हणजे 16/1/2024 ला रजिस्ट्रेशन प्रोसेस तुमची स्टार्ट होणार आहे आणि 1 मार्च 2024 ला तुमची प्रोसेस संपणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला 16 तारखेच्या आधी तुम्ही तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर, तुमचा फोटो, सिग्नेचर आणि तुम्हाला लागणारे 10वीचं 12वीचं मार्कशीट आणि त्यानंतर सध्याला तुमच्याकडे 10वीचं मार्कशीट असणार आहे। जे विद्यार्थी रिपीट सीईटी करत आहेत त्यांच्याकडे 12वीचं मार्कशीट असणार आहे।
ज्या विद्यार्थ्यांकडे फक्त 10वीचं मार्कशीट आहे त्या विद्यार्थ्यांनी 10वीचं मार्कशीट आणायचं आहे आणि तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. जे विद्यार्थी कास्टमध्ये असेल त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर चांगली गोष्ट आहे. जर नसेल तर येस नो करून फॉर्म सबमिट करू शकता तुम्ही. आणि रजिस्ट्रेशन तुमची जी काही फी असेल ती तुम्हाला फी पेड करावी लागेल. आता या ठिकाणी महत्वाची तारीख आहे म्हणजे 16 जानेवारीला तुमचं रजिस्ट्रेशन सुरू होत आहे दोन्ही ग्रुपचं, इंजिनिअरिंग सीईटी आणि फार्मसी सीईटी. आणि तुमची एंड डेट आहे 1 मार्च 2024. आणि तुमची पीसीबीची जी एक्झाम होणार आहे ती एक्झाम होणार आहे 16 एप्रिल ते 23 एप्रिल मध्ये. आणि पीसीएमची जी एक्झाम होणार आहे तुमची ती होणार आहे 25 एप्रिल ते 30 एप्रिल या दरम्यान. तुम्हाला अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या सीईटीच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायचा आहे www.mahacet.org. अशा पद्धतीने ही एक अत्यंत महत्वाची अशी नोटीस होती. ही नोटीस तुम्हाला जी पीडीएफ आहे ही पीडीएफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तिथे जाऊन तुम्ही ही पीडीएफ डाउनलोड करा आणि आठवणीने तुमचं ज्या वेळेला रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे त्या दिवशी तुमचं रजिस्ट्रेशन त्या कालावधीमध्ये करून घ्या. जर तुम्हाला ही बातमी आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत शेअर करा. थँक्यू सो मच.